Identify underlined part of the given sentence. Distracted by the noise, our driver took the wrong road. इथे दोन सिंपल सेंटेन्सेस एकत्र करण्यासाठी आपण या ठिकाणी जिरणचा वापर करत असतो. ठीक आहे. आता इथे डिस्ट्रॅक्टेड बाय द नॉइज, आवर ड्रायव्हर वॉज डिस्ट्रॅक्टेड बाय द नॉइज. या पद्धतीने हे वाक्य होतं. यातला हा जो वॉज शब्द आहे ह्याचं ओरिजिनल फॉर्म काय आहे? बी. जेव्हा बी मेन व्हर्ब म्हणून आपण वाक्यात वापरलेलं असतं आणि अशा पद्धतीने आपल्याला जर दोन सिंपल सेंटेन्सेस एकत्र करून सिंथेसिस करून एका सिंपल सेंटेन्समध्ये बनवायचं असतं, त्यावेळी आपण काय करतो? जिरण फॉर्ममध्ये बिफोर फॉर्ममध्ये बीइंग वापरतो. ठीक आहे. पण जर ह्या बीइंग नंतर एखादं ॲडजेक्टिव्ह येणार असेल तर त्या ठिकाणी बीइंग हा शब्द गाळला तरीही चालतो. या ठिकाणी हेच झालेलं आहे. आपण असं म्हणणार होतो की बीइंग डिस्ट्रॅक्टेड बाय द नॉईज, आवर ड्रायव्हर टूक द रॉंग रोड. आवाजामुळे त्याला लक्षात नाही आलं, त्याने चुकीचा टर्न घेतला. ठीक आहे. मग आता इथे बीइंग डिस्ट्रॅक्टेड हे याचं नाऊन आहे. तो व्यक्ती डिस्ट्रॅक्ट झालेला आहे. डिस्ट्रॅक्ट होणं, टू डिस्ट्रॅक्ट हे व्हर्ब झालं, डिस्ट्रॅक्टेड हे ॲडजेक्टिव्ह झालं. मग या ठिकाणी आपण ॲडजेक्टिव्हनी वाक्याची सुरुवात केलेली आहे, म्हणून हे जे आपण सिंथेसिस केलेलं आहे इथे ॲक्च्युली आपण हा जो जिरण फॉर्म आहे हा वापरलेला. आणि जिरण फॉर्म हे नॉन फायनाईट असतात. आपण नॉन फायनाईटमध्ये काय काय बघितलं आहे? नॉन फायनाईटचं पूर्ण लेक्चर आपलं फ्रीमध्ये यूट्यूबला अवेलेबल आहे. नॉन फायनाईटमध्ये आपण 2+V1 म्हणजे इन्फिनिटिव्स बघितले, जिरण बघितले, पार्टिसिपल्स बघितले. ठीक आहे. हे आपण सगळं बघितलेलं आहे नॉन फायनाईटमध्ये, त्यामुळे हा शब्द नॉन फायनाईट आहे. आणि आता इथे बघा तुम्ही, हे नॉन फायनाईट व्हर्ब म्हणून नाही वापरलेलं. व्हर्ब जर वाक्यात वापरलं असतं तर सिंपल सेंटेन्सचा जो रूल आहे की एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट तेच चुकलं असतं. ही इंट्रोडक्टरी फ्रेज म्हणून आपण वापरतोय. सो हे नॉन फायनाईट कंपॅरेटिव्ह क्लॉज आहे. हा एक उपवाक्य म्हणून आहे. तिथे आपण ते जर व्हर्ब म्हणून घेतलं असतं नॉन फायनाईट व्हर्ब तर आपलं ते जी बेसिक कंडिशन आहे सिंपल सेंटेन्समध्ये एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट ती फॉलो झाली नसती. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. ते नॉन फायनाईट कंपॅरेटिव्ह क्लॉज आहे, फ्रेज आहे.